केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे. माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये NDAचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे, सत्ता जी आहे ती बसली पाहिजे ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती. जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंड हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे ते या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी, RPI अपक्ष और जे काय अपक्ष हे सगळे जे आहे या सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे. विरोधक जे आहे या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही. पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगरवासियांनी महायुतीला दिलेलं आहे. म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या 3 तारखेला या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ही दोन्ही मंडळी आहेत. त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी नियुक्त करतील. आत्ता बघा महापौर शिवसेनेचा झालेला आहे, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल, कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील. पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्रित काम करेल या शहरासाठी हे महत्त्वाचं आहे.